बातमी आहे ठाकरे बंधूंच्या राजकीय युती संदर्भातली। मराठीच्या मुद्द्यावर खरं तर हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत, त्यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा हे दोन्ही भाऊ एकत्र येतील अशा स्वरूपाची आशा दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये पल्लवित झाली। उद्धव ठाकरे यांनी या संदर्भातले संकेत सुद्धा अनेकदा राजकीय मिलनाचे संकेत दिले, पण राज ठाकरे मात्र यावर काहीही बोलू इच्छित नाही। आणि आज राज ठाकरेंनी एक स्पष्ट वाक्य केलेलं आहे, ते म्हणजे अजून युतीसाठी वेळ आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पाहू। त्यामुळे ही युतीची चर्चा पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे। काय घडलं आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीला ब्रेक। दोघा भावांच्या एकत्र येण्याची कहाणी अधुरीच। मनसे म्हणतीये थांबा, जरा वाट पहा। हे चित्र महाराष्ट्रातल्या अनेकांना आश्वासक वाटत होतं। 20 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन पुन्हा शिवसेनेला मजबूत करतील आणि महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची गुढी उभारली जाईल अशी ठाकरे प्रेमींची इच्छा होती। 5 जुलैला हा मेळावा झाला आणि मेळाव्याला 10 दिवस होण्याआधीच या स्वप्नाला ब्रेक लागलाय। कारण विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही असं मनसेच्या वरिष्ठ सूत्रांनी म्हटलंय। राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेची इगतपुरीमध्ये 3 दिवसांची बैठक होतीये। त्या बैठकीदरम्यान मनसेच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। विजय मेळावा केवळ मराठी पुरताच होता। नोव्हेंबर डिसेंबर दरम्यानची राजकीय परिस्थिती बघूनच मनसे युतीचा निर्णय घेणार आहे असं मनसेच्या वरिष्ठ सूत्रांचं म्हणणं आहे। युतीबद्दल कुणीही काही बोलू नका असे आदेश राज ठाकरेंनी दिले होते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर सगळ्यात जास्त आनंद झाला होता तो मनसेचे नेते बाळा नांदगावकरांना। मात्र आतापर्यंत आम्ही निवडणूक एकट्यानं लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू असं सूचक वक्तव्य बाळा नांदगावकरांनी नुकतंच केलं। बाळा नांदगावकरांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यांनी दाखला दिला तो राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशांचा। बाळा नांदगावकर बोलले की या आधीही निवडणुका आम्ही एकट्याने लढल्यात, भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा एकट्याने लढू। मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेला आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्याने बोलू नये। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीबद्दल आग्रही असल्याचं उद्धव ठाकरे वारंवार सांगतायत। 2 भाऊ एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव आहे आणि स्थानिक निवडणुकीत मवियाची गरज नाही असं वक्तव्य 4 दिवसांपूर्वीच संजय राऊतांनी केलं होतं। मात्र ठाकरेंकडून युतीबद्दल ठोस भाष्य करण्यात आलेलं नाही। उलट युतीबद्दल कोणीही बोलू नका असे आदेश राज ठाकरेंनी 3 वेळा नेत्यांना दिले होते। मराठीच्या मेळाव्यात दोघं एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं। मात्र ही मराठीची एकजूट आहे असं राज ठाकरेंनी त्या मेळाव्यात म्हटलं होतं। राज आणि उद्धव एकत्र येण्याबाबत सुरुवातीपासूनच ठाकरे गट आग्रही तर राज ठाकरे सावध असं चित्र होतं। आता मनसे म्हणतेय नोव्हेंबर डिसेंबर मधली परिस्थिती पाहून निर्णय घेऊ। त्यामुळे ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या आणि दोघे भाऊ कायमचे एकत्र येतील अशी इच्छा असणाऱ्यांना अजून 4 महिने तरी वाट पाहावी लागणार असं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।